नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात आपल्या चॅनलवर कामवाली राधा या कथेचा दुसरा भाग आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. मित्रांनो, या कथेच्या पहिल्या भागाला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात आणि ही कथा तुम्हाला खूप आवडली. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता कथेमध्ये पुढं काय घडलं हे मी थेट तुमच्या समोर सदरील कथेच्या माध्यमातून मांडणार आहे. तर मित्रांनो, मी आईकडे हट्ट केला, राधाला आजपासूनच कामाला लावून घे ना, तिला आजपासूनच आपल्याकडं कामाला जॉईन करून घे. जसं मी तिला बोलत होतो तसं राधा सुद्धा मोठ्या आदबीनं आईला म्हणाली, आई साहेब, मग मी आजपासूनच जॉईन होते. तसं पण मी घरी सांगून आलेच होते की मला जर काम मिळालं तर मी लगेच जॉईनिंग घेणार आहे आणि तुमच्याकडे काम करून मला खूप आनंद होईल. आता माझी मर्जी राखायचा राधा प्रयत्न करत होती हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. मग आईनं इकडचा तिकडचा विचार न करता किंवा आडीवेडी न घेता राधाला आई म्हणाली, ठीक आहे बाई, चल तू कर कंटिन्यू. आता घरामध्ये भांडे पडलेत, तेवढे भांडे मात्र धुवून घे आणि बाकीच्या स्वयंपाकाचं वगैरे कर चालू. मग राधा आईला म्हणाली, आई साहेब, स्वयंपाकात काय बनवायचं जेवायला संध्याकाळी? तसं आई म्हणाली, आता राजेशनं तुला चॉईस केलंय, राजेशनं सांगितलंय की तुला आजपासूनच कामाला ठेव, तर सगळ्यात पहिला म्हणजे आजचा सुरुवातीच्या दिवशी तो तुझ्या हाताने काय खाणं पसंत करेल हे त्यालाच विचार. त्याला जे काही बनवायचंय ते तू बनव. त्यानं खिचडी सांगितली तर खिचडी बनव, पुलाव सांगितली तर पुलाव बनव, किंवा त्याच्या आवडीचा कुठला पदार्थ तो सांगल तो पदार्थ तू त्याला बनवून दे. मग राधा म्हणाली, हो ना, साहेबांना विचारते मी, त्यांना जे काही आवडतं ते एकदम मस्त आणि एकदम त्यांना आवडेल असं करून देते. मग आई म्हणाली, ठीक आहे, तू त्याची मर्जी जर राखलीस ना तर मग तर बसच. त्याच्या पप्पांचं काही नाही ग, तुम्ही जे काही द्याल ते गुपचूप खातात आणि त्यांची तक्रार नसते किंवा कसला गोंधळ नसतो. मग आमचं बोलणं चालू होतं. पप्पा बाहेरून आले आणि त्यांनी डोळ्यानंच इशारा केला आईला, ही कोण आहे? तसं आईनं लगेच पप्पांना तिची ओळख करून दिली, ही आपल्या घरची नवीन कामवाली, हिचं नाव राधा आहे आणि हिला कामाची खूप गरज आहे. स्वयंपाक वगैरे मस्त बनवते. आता चहाला तुम्ही मात्र थोडं उशिरा आलात, नाहीतर हिच्या हातचा जर तुम्ही चहा घेतला असता ना तर तुम्हाला पण हिच्या हातचा चहा खूप आवडला असता. तसं मी पप्पाकडे बघू लागलो. माझं आणि पप्पांची नजर झाली तसं राधा लगेच पप्पांना म्हणाली, साहेब बसा ना तुम्ही, मी लगेचच तुमच्यासाठी पण एक मस्त चहा बनवून आणते. पप्पा हो किंवा नाही म्हणण्याच्या अगोदर तर तिने किचन गाठलं होतं. ती किचनमध्ये गेली आणि पप्पासाठी तिने मस्त चहा घेऊन आली. ती येईपर्यंत आईच्या आणि पप्पांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. मी मात्र त्यांच्यामध्ये अजिबात लोडबोड न करता शांतपणे बसून होतो. थोडा वेळ झाला. चहा पाणी झाल्यानंतर राधानं आता स्वयंपाकाला सुरुवात केली. मला तिने विचारली, स्वयंपाकामध्ये तुम्ही काय खाणं पसंत कराल? गोडधोड करायचे की काही तिखट खारट बनवायचे? तसं मी तिला म्हणालो, राधा हे बघ, आता तुम्हाला जे काही बनवायचंय ते बनवा, तुमच्या आवडीचा पदार्थ आज मी खाणार आहे. मग ती मला म्हणाली, आता पुरणपोळी वगैरे करण्यासारखं तर एवढा वेळ नाही, मग आपण असं मस्त करू, किचनमध्ये काय काय आहे मी बघून घेते. मी तिला म्हणालो, हो, सगळं किचन तुझ्या ताब्यात आहे, तुला जे काही बघायचंय ते बघ आणि तुम्हाला जे काही करायचं ना ते तुम्ही करा. मग मी तिला कधी एकेरी बोलायचो तर कधी दुहेरी. त्याच्याबद्दल तिला सुद्धा फारसं काही वाटत नसावं, कारण ती शरीरानं पण एवढी काही धट्टाकट्टा नव्हती आणि माझ्या बोलण्याचं पण तिला काही एवढं वाटत नव्हतं. मग जसं मी तिला बोललो तसं ती किचनमध्ये गेली आणि ती मला म्हणाली, एकदम मस्तपैकी टमाटे टाकून वांगी आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवू का? ती भाजी मला खूपच छान जमते. पप्पा मी काही बोलण्याच्या अगोदरच म्हणाले, हो हो बाळा, बनव ना. कांदे आणि बटाटे टमाटे सगळं काही व्यवस्थितपणे मिक्स कर आणि भाजीला चव अशी आली पाहिजे बघ की सगळ्यांनी बोट चाकले पाहिजेत. आमच्या बोलण्यावर राधा हसू लागली. ती लगेच म्हणाली, हो ना, पप्पा म्हणतात तसं अगदी मस्त सगळं मिरची मसाला लसूण सगळं काही टाकून एकदम फर्स्ट क्लास जेवण बनवते. मग ती स्वयंपाकाची तयारी करू लागली आणि मी माझ्या खोलीमध्ये जाऊन तिच्या नावाने माझ्या सकारामला आता थोडा त्रास देऊ लागलो. त्याला आजची रात्र काही मिळतं की नाही की तो उपाशी झोपतोय. माझा नागोबा आता उपाशी झोपणार आहे की त्याला बीळ मिळणार आहे हे मात्र मला माहीत नव्हतं. परंतु एवढी काही धडपड करून मी एवढा हापापलेला पण नव्हतो की मला लगेचच मिळायला पाहिजे आणि आपल्याला लगेच मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणं सुद्धा माझ्याकडून चुकीचं होतं. त्याच्यामुळं मी थोडं स्वतःवर संयम ठेवला. आता आज ना उद्या सगळं काही आपलंच आहे आणि मिळणारच आहे ना, मग एवढी गडबड कशाला करतोस रे यार?
बस ना जरा शांत, असं मी माझ्या मनाला समजावलं. जसं राधा त्या किचनमध्ये स्वयंपाक करत होती तसं मी पाठीमागे उभा राहून तिच्या सगळ्या हालचाली टिपत होतो. तिचं मादक शरीर, हलणारे तिच्या हालचाली, सगळं काही मी माझ्या डोळ्यात साठवून घेऊ लागलो. ती जशी वाकायची तशी तिची ते कबूतर तिच्या त्या कपड्यातून बाहेर यायचा प्रयत्न करायची. हे सुद्धा मी एकदम निरखून पाहू लागलो. तिच्या सगळ्या हालचाली मी अगदी मनापासून मन लावून बघू लागलो. मित्रांनो, आता माझ्या खालच्या अंडरपॅन्टमध्ये किती वळवळ होत होती आणि तिथं काय काय होत होतं, माझ्या मनामध्ये काय काय भावना उसळत होत्या, याचं वर्णन शब्दात करणं तर शक्यच नाही. कारण आता मला सवय लागली होती, एखादं नवीन पाखरू मिळालं की त्याचा आस्वाद कसा घेता येईल. आस्वाद पण असा घ्यायचा की तिनं आपल्याला परमनंटली लाईफ टाईम लक्षात ठेवायला पाहिजे. मग नेहमीप्रमाणे मी माझ्या सवयीप्रमाणे तिच्या सगळ्या हालचाली बघू लागलो. मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला, तिचे काही फोटो पण घेतले. पाठीमागच्या बाजूने तिचे फोटो घेतले, त्याला झूम करून बघू लागलो. मग आता तिनं तिचं तोंड वळवलं आणि काहीतरी ती गॅसवर ठेवून तिनं सरळ तोंड तिचं समोरच्या बाजूला म्हणजे माझ्याकडच्या बाजूला उभा करून ती माझ्याकडे बघत उभी राहिली. मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा परत ऑन केला आणि तिला झूम करून तिचा चेहरा अगदी जवळ घेऊन मी तिच्याकडं निहाळून बघू लागलो. मी तिच्यावर कॅमेऱ्याचा फोकस केलाय हे तिच्या लक्षात आलं. तिला समजलं जणू की मी आता व्हिडिओ शूटिंग करतोय. तिने मला इशाराच विचारलं की व्हिडिओ शूटिंग कशासाठी करताय, परंतु मी तिला काहीच बोललो नाही. मग तिने तिकडून हातवारे इशारे काहीतरी केले. मी सगळं काही बघत होतो पण मी तिला रिस्पॉन्स मात्र देत नव्हतो. तिच्या शरीराचा एक एक भाग मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये झूम करून बघत होतो. मग काही वेळाला मला वाटलं हिच्या सगळ्या हालचाली आपण खरोखरच रेकॉर्ड करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणेच मी तिच्या काही व्हिडिओ क्लिप केल्या, काही रेकॉर्डिंग केलं. ती जशी इकडे तिकडे फिरू लागली तसं पण मी माझा कॅमेरा ऑनच ठेवला आणि एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ तिचा बनवला. आता एका मस्त गाण्यावर तिला थिरकायला लावायचं हे एक माझं स्वप्न होतं. मग जशी ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली माझा व्हिडिओ का करतायत, तसं मी तिला म्हणालो हे बघ राधा, तू मला खूप आवडलीस, तुझे हे मस्त मादक शरीर मला खूप आवडले, त्याच्यामुळं मला तुझे व्हिडिओ करण्याचा मोह मला आवडताच आला नाही, त्याच्यामुळंच मी तुझा हा व्हिडिओ केलाय. मग ती मला म्हणाली ठीक आहे, काही हरकत नाही, व्हिडिओ केला इथंपर्यंत तर ठीक आहे, परंतु हा व्हिडिओ कोणाला पाठवू नका किंवा घरच्यांना पण दिसू देऊ नका, नाहीतर हा जर व्हिडिओ तुम्ही कोणाला पाठवला किंवा घरच्यांच्या हातात गेला तर मात्र खूप मोठी पंचायत होईल बघा. मी म्हणालो छे यार, मी कशाला कोणाला व्हिडिओ पाठवू किंवा घरच्यांना तर कशाला देऊ, मी काय स्वतःहून देणार आहे का. बघा मी राधाचा हा व्हिडिओ केला आहे आणि माझ्या पायात काय चक्कर आहे का हा व्हिडिओ कोणाला पाठवायला. आणि दुसरा प्रश्न, तू जो म्हणली होतीस की हा व्हिडिओ घरच्यांच्या हाताला लागणार नाही, तर घरच्यांच्या हाताला हा व्हिडिओ लागणारच कसा. माझ्या मोबाईलला नेहमी लॉक असते आणि माझं लॉक माझ्याशिवाय इतर कोणालाच माहित नाही आणि मला कोणी विचारत पण नाही आणि मी सांगत पण नाही. काय तसा प्रसंगच आतापर्यंत कधी आला नाही की माझ्या मोबाईलला लॉक लावले आणि माझ्या मोबाईलचा पासवर्ड मला आजपर्यंत कोणी विचारले. तसा प्रसंग आतापर्यंत मी येऊ दिला नाही. मग राधा म्हणाली तेवढी गोष्ट तर ठीक आहे. आता ती जशी जवळ आली तसं मी माझी नजर तिच्या त्या कबुतरावर वळवली आणि तिच्या कबुतराकडं मी मस्तपैकी लक्ष देऊन बघू लागलो. जसं मी तिच्याकडे लक्ष देऊन बघू लागलो तसं तिने तिचे मादक डोळे मिचकावायला सुरुवात केली. मित्रांनो, आता ती अशा एकदम मस्त पोज देत होती. तिने तिच्या गालाला हात लावला ती मला खूपच भारी वाटू लागलं. मी म्हणालो काय यार राधा, तू किती भारी दिसतेस. तशी ती मला म्हणाली माझी खोटी स्तुती नका करू, तुम्ही पडलात पाटील आणि मी पडले कामवाली, माझ्यामध्ये तुम्हाला एवढं भारी काय वाटण्यासारखं आहे. माझ्यापेक्षा कितीतरी भारी भारी मुली महिला तुम्ही आतापर्यंत वापरल्या असतील, हो ना. मी हसलो आणि तिला म्हणालो राधा, मी पाटील जरी असलो ना तर तू जे म्हणतेस तो तुझा सगळा काही भ्रम आहे. हे तुला जे वाटतंय तसं अजिबात नाही. आतापर्यंत मी कधी कोणाच्या आरी गेलो नाही आणि कधी कोणाला मी जवळ पण घेतलं नाही. माझ्या आयुष्यात येणारी तू पहिली स्त्री आहेस. आता मी नेहमीप्रमाणे ठणठणीत खोटं बोलून निघालो, कारण हे खोटं बोलणं खूप गरजेचं होतं. मी जर खोटं बोललो नसतो तर ती माझ्या जास्त आली नसती. मित्रांनो, आता मी थोडं शांत बसलो आणि तिच्याकडे बघू लागलो. तशी ती मला म्हणाली बोला ना, बोलायचं का बंद केलं, तुम्ही जसं बोलतात ना ते मला खूप छान वाटू लागलं आहे बघा. मी तिला म्हणालो हे बघ राधा, तू मला आता जास्त परेशान करू नकोस. तुझ्या या कबुतरांचं मला जेवढं होईल ना शक्य तेवढ्या लवकरात लवकर दर्शन तर करून देणार. बघू दे ना त्यांची साईज वगैरे, त्याच्यावरून हात फिरवायचा मोह मला आता आवडताच येत नाही ग. काही जरी झालं तरी मी स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही. बघ आता तूच थोडा विचार कर आणि
मला जेवढं होईल ना तेवढं लवकर जवळ घे. मी जास्त काहीच मागत नाही, फक्त मला त्याचं दर्शन तरी घडवून दे ना. मला बघू तर दे त्याची साईज कशी आहे, ते कसे दिसतात. त्यांना माझ्या हातात घ्यायसाठी मी खूप आतुर झालोय. मला खूप वाटू लागले त्यांना हातात घ्यावं, त्यांना जवळ घ्यावं, त्यांच्यावरून मस्तपैकी हात फिरवून घ्यावा. ती मला म्हणली, काय साहेब, एवढा अधीर पण होऊ नका हो. सगळं काही तुम्हाला मी देते म्हणले ना, परंतु एवढी गडबड पण काही कामाची नाही. कारण मी आज तर तुमच्या घरात आले, आणि आज घरात आल्याबरोबर जर लगेचच मी अशा कामाला लागले आणि आपल्या दोघांना अशा अवस्थेत जर कोणी बघितलं तर जी परेशानी होणार आहे ना ती थोडी नाही, खूप मोठी मुश्किल होईल. आणि हो, याच्या अगोदर तर जर तुम्ही घरामध्ये असं कोणासोबत केलं असेल तर मग मात्र तुम्ही बिनधास्तपणे मला घेऊन चला तुमच्या खोलीमध्ये आणि करा तुमच्या मनामध्ये जे काही येते ते. परंतु तुमच्या घरचे रीतिरिवाज, तुमच्या घरात कोण येते, तुमच्याकडे कोण लक्ष ठेवते, मला तुमच्या घराबद्दल कसलीच माहिती नाही. कोण कोणावर लक्ष ठेवते, कुठे येते, कधी येते, मला काहीच माहित नाही हो. मला तुमच्या घरामध्ये थोडी तरी रुळून जाऊ द्या. एकदा मी तुमच्या घरामध्ये रुळले की मग बस, सगळं काही तुमचंच आहे. मला घराचा अंदाजच नाही, त्याच्यामुळं मला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही. मी तिला म्हणालो, हे बघ राधा, माझ्या खोलीमध्ये कुणीच येत नाही म्हणजे कुणीच येत नाही. माझ्या खोलीमध्ये मी एकदा आलो की बस, मग आई पण येत नाही आणि पप्पा पण नाही. राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा, तर तिचं पण काही देणं घेणं नाही. तिची खोली वेगळी आहे आणि माझी खोली वेगळी आहे. त्याच्यामुळं या खोलीमध्ये तू एकदम बिनधास्त आणि एकदम सेफ आहेस. त्याच्यामुळे तू अगदी बिनधास्तपणे राहू शकतेस, माझ्यासोबत तू बिनधास्त वावरू शकतेस. तशी ती मला म्हणाली, साहेब, मला थोडीशी भीती वाटते हो, मी नवीनच आहे ना आणि आजचा घरातला पहिलाच दिवस आहे. मी तरी पण तिला म्हणालो, मी तुला सगळं काही करू दे असं म्हणत नाही, फक्त मी तुला दाखव एवढंच म्हणतोय. बघ, तुझी जर इच्छा असेल तर मला तुझ्या त्या कबुतरांचं दर्शन करू दे, आणि जर तुझी इच्छा नसली ना तर मग राहू दे. मी पण काही जबरदस्ती करत नाही. मी कोणतीच गोष्ट आतापर्यंत कोणाला जबरदस्तीने मागत नाही, आणि सगळं काही मलाच मिळावं असं पण आतापर्यंत मला कधी वाटलंच नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे साहेब, तुमची जर एवढी इच्छा झाली आहे, तुम्हाला एवढी उत्कंठा लागून गेली आहे, तर ठीक आहे, मी तुमच्यासाठी तेवढं पण दिव्य करायला तयार आहे. मग मी म्हणालो, एवढं दिव्य वगैरे काही करू नकोस रे बाबा, हे जी होत असेल तर दाखव, आणि तुला जर भीती वाटत असेल तर मग मात्र राहू दे, काही गरज नाही. ती मला म्हणाली, ठीक आहे. इकडे तिकडे बघितली तिनं, आणि तिने तिच्या त्या वरच्या टॉपची बटन खोलायला लागली. खालचे 2 बटन खोलल्यानंतर तिनं त्यातून एक कबुतराला बाहेर काढले, आणि त्यातून एक कबूतर बाहेर काढून ती लगेच मला म्हणाली, बघा ना साहेब, मी झटकन त्याच्यावर, जसं मांजर उंदरावर झडप मारतं तशी झडप त्याच्यावर टाकली, आणि झटकन त्याला माझ्या हातात पकडलं, आणि दुसऱ्याला पण झटापट करून त्या कपड्यापासून त्याला अलिप्त करू लागलो, त्याला बाहेर खेचू लागलो. मी त्याला जसं बाहेर ओढू लागलो तसं ती हसू लागली की त्या आकाशासारखं टपून पडलाय तो, आतापर्यंत कधी मिळालं का नाही तुम्हाला. तसं मी म्हणालो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय एवढं मस्त आणि एवढं गोबगोबीत. याचा आकार असा असतो का, मी तर कधी बघितलेलंच नाही बाबा. मग ती मला म्हणाली, खरंच म्हणताय का मस्करी करताय गरीबाची. ना मस्तपैकी गळ्याला लावून घेतलं, आणि तिला म्हणालो, हे बघ राधा, तुझी मस्करी करून माझा काही फायदा होणार नाही, आणि तुला खोटं बोलून पण मला काही सिद्ध करायचं नाही किंवा साध्य पण करायचं नाही. त्याच्यामुळं मला जे काही वाटलं, जे काही माझ्या मनात आलं, ते सगळं काही जशाच तसं मी तुझ्या समोर मांडू लागलो आहे. मग ती मला म्हणाली, हो ना, बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय ते एकदम बरोबर आहे. तुम्ही खोटं बोलून माझ्यापासून कशाला काही लपवणार आहात, आणि तुम्ही जी झटापट करतायत ती झटापट बघून तर मला असं वाटतंय की खरंच आतापर्यंत तुम्हाला अशा गोष्टी कधी मिळाल्याच नसतील. तुम्ही खूप हापापलेले आहात हे माझ्या लक्षात आले. मग मी लगेच म्हणालो, हो ना, मी खूप हापापलेला आहे, म्हणजे एकदम आतुर झालोय ग. हे कसं असतंय, काय असतंय, लोकांकडूनच ऐकून आहे, परंतु मला मात्र ह्याचं प्रॅक्टिकल कधी करता आलंच नाही. मी आतापर्यंत कितीतरी वेळा प्रॅक्टिकल केलं होतं, आणि तुम्हाला पण माहित आहे, परंतु मी राधाला सपशेल खोटं बोलत होतो. कारण मी जर तिला खरं बोलायचा प्रयत्न केला किंवा सांगायचा प्रयत्न केला तर सगळी बाजी माझ्या हातून उलटणार होती. मग मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून हात फिरू लागलो. तसं ती मला म्हणाली, साहेब, काय करताय हो, सोडा ना मला, कुणीतरी येईल, आई साहेब येतील, पप्पा येतील, कुणीतरी येईल, सोडा ना मला, मला खूप भीती वाटते. परंतु मी तिला म्हणालो, हे बघ, तुला भिण्यासारखं काही कारणच नाही, तू एकदम गुपचूप बस, भ्यायचं नाही किंवा काहीच नाही, एकदम शांत बस, ह्या खोलीत कोणीच येणार नाही. परंतु ती मला म्हणाली, आजचा तुमच्या घरामधला माझा पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळं मला हे सगळं काही नको वाटते हो. या सगळ्या गोष्टी करायची माझी मानसिक तयारी पण झालेली नाही.
त्याच्यामुळं मला खूप भीती वाटते आणि भीती वाटल्यामुळं माझे हातपाय थरथर होत आहेत. त्याच्यामुळं प्लीज मला सोडा ना, मला आज काहीच करू नका. उद्या तुमच्या मनासारखं तुम्हाला देते सगळं. मग मी तिला ठीक आहे असं म्हणालो. तिच्या सगळ्या अंगावरून हात फिरून घेतला. तिच्या तोंडाचे 2-3 वेळेस मी चुंबन घेतले आणि तिला म्हणालो, हे बघ राधा, आता तू खूपच विनवणी करतेस म्हणून मी तुला सोडलो आहे. उद्या मात्र मी तुला सोडणार नाही. माझा नागोबा मी तुझ्या बिळात घालणार आहे. तर त्याच्यासाठी तुझ्या बिळाला तू सजवून मस्तपैकी तिथली कटिंग वगैरे करून सगळं काही स्वच्छ करून यायचे. तशी तिनं माझा हात पकडला आणि तिची साडी वर करून तिनं माझा हात तिच्या त्या भागावर लावला. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच मस्त आहे आणि अगदी सत्य आहे. माझ्या आयुष्यात घडलेली खरी घटना मी तुमच्यासमोर सदरील चॅनलच्या मार्फत शेअर करायचा आणि सादर करायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा आणि हो, कथा जर आवडली तर नक्की शेअर करायला विसरायचं नाही. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.